नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. नाशिकचा विकृत नराधम अशोक खरात याच्या प्रकरणामध्ये त्याचे वेगवेगळे कारनामे जे आहेत ते आता समोर येताना पाहायला मिळतात. एका बाजूनी अशोक खरातच्या कारनाम्यांची, काळ्या कारनाम्यांची, गुन्ह्यांची मालिका सुरू आहे, तर दुसरीकडे अशोक खरातचे इतर नेत्यांशी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी किती जवळचे संबंध होते आणि किती वेगवेगळ्या लोकांशी हे संबंध होते त्यांची यादी बाहेर येताना पाहायला मिळते. अर्थात हे जे काही संबंध होते, या संबंधांचा चांगलाच फायदा किंवा गैरफायदा खरं तर म्हणावं लागेल, या अशोक खरातनं घेतलेला पाहायला मिळतोय. कारण हा अनेक नेत्यांचा, अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा लाभार्थी आहे, असं म्हणावं लागेल. कारण अनेकांनी त्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीची मदत केलेली आहे, जी आता या केसच्या माध्यमातून समोर येताना पाहायला मिळते. या सगळ्याच्या अनुषंगानं आपण बोलणार आहोत. अशोक खरातला नेमकी कुणी कुणी कशा पद्धतीनं मदत केली आणि त्याच्या बदल्यात अशोक खरातकडून कुणी काय घेतलं होतं का, किंवा त्याच्या बदल्यात नेमकं काय सुरू होतं, या सगळ्यावरती आपण बोलणार आहोत. माझ्याबरोबर आपचे ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर सुद्धा आहेत. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत आहे. नमस्कार. सर, सगळ्यात पहिला प्रश्न आहे की आतापर्यंत अशोक खरातला कुणी कुणी कशा कशा पद्धतीनं मदत केली आहे, याची एक मोठी यादी समोर आली आहे. त्याविषयी थोडक्यात सांगा. पहिली गोष्ट म्हणजे अशोक खरातचे जे कारनामे आहेत ते केवळ गेल्या 2-4 वर्षातले मोजून चालणार नाहीत. ही बाब सुरू होते साधारणपणे 2000 म्हणजे 25 वर्षापासून. त्यावेळेलाही त्याचे हेच धंदे चालायचे. त्या संदर्भात बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या स्वार्थी भूमिकेमुळे त्यांच्या म्हणजे याच्याशी संगनमतामुळे तो नेहमी वाचत गेला आणि पुढे-पुढे हे रोपटं वटवृक्षासारखं झालं. त्याची गुन्ह्याची व्याप्ती आणि गुन्ह्याचे प्रकार वाढत गेले. त्यातले सगळे प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते किंवा विशेषतः डिव्हिजनल कमिशनर वगैरे जे कोणी त्या काळात आजी-माजी होते, त्यांनी त्याला प्रचंड मदत केली. अधिकाऱ्यांनी मदत केली. काही जणांनी त्याच्या कामासाठी पैसे पण दिले. त्याच्या कामाचं उदात्तीकरण केलं आणि हे सगळं म्हणजे देवाण-घेवाणीचा मामला होता. तो काही फुकट करत नव्हता आणि जे काही मदत करत होते तेही काही साळसूदपणे किंवा विना कुठल्या फायद्याशिवाय करत नव्हते. त्यांना त्याच्यातून फायदा होत होता. कुणाच्या बदल्या होत होत्या, कुणाला जमिनी मिळत होत्या, कुणाला मुली किंवा अशी त्याची विकृती शमवण्याची एक हे मिळत होती. त्याच्याकडून Viagra सारखं पेय मिळत होतं त्यांना. हे सगळं मिळत असल्यामुळे सगळ्यांनीच त्याला मदत केली. म्हणजे अगदी अलीकडे म्हणायचं झालं तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ता बांधून दिला. त्यानंतर आता तुम्ही आज बघितलं असेल तर चक्क शासनाने जी-आर काढून त्याला कुठे सभामंडप बांधून दे, कुठे युरिनल्स बांधून दे, कुठे भक्तनिवास बांधून दे, असले उद्योग केले. कुणी पाणी दिलं, कुणी त्याचं उदात्तीकरण केलं, त्याच्या पूजेचे व्हिडिओ आणि वगैरे व्हायरल केले. आपल्याला कसा फायदा झाला हे सांगितलं. या सगळ्यामुळे ही विकृती वाढत गेली आणि त्याचा परिणाम इतका शेवटी झाला, की तो कुणाला जुमेन असा झाला. परंतु कुणाच्या तरी एकाच्या व्यक्तीच्या धाडसातून तो अडकला आणि पुढे त्याचे जे कारनामे आले, ते सगळे आता आपण बघतोय. सर, नक्कीच तुमच्याही बोलण्यामध्ये तोच एक शब्द, एक वाक्य आलं, की हे जे काही सुरू होतं हे ट्रेडिंग फॉर्मॅटमध्ये सुरू होतं. हे काही एकाच बाजूनी अशोक खरात घेत होता असं नाहीये. त्याच्या बदल्यात तो काहीतरी देतही होता. अशोक खरात कडून लाभार्थी असलेले किंवा त्याच्याकडून लाभ मिळवलेले असे कोण लोक आहेत, किंवा असं काही एखादी केस समोर आली आहे का आतापर्यंत? नाही, कोण लोक आहेत याची केस तशी समोर येणार नाही. परंतु ज्यांनी ज्यांनी जे काही केलं ते काही फुकट केलेलं नाही. आता अगदी एक उदाहरण आहे. बच्चू कडू तो म्हणतो, की तुम्ही भाजपमध्ये मंत्री झाल्यानंतर इकडे या म्हणजे. हा कोण भाजपचा पदाधिकारी आहे, मंत्री आहे, अध्यक्ष आहे, कोण आहे? परंतु अशा रीतीने म्हणजे तो आधी पेरत गेला आणि मग कुणाकुणाला काय, कुणाला कदाचित काही पदं मिळवून दिली असतील, त्या बदल्यामध्ये कुणाकडून काहीतरी जमिनी वगैरे घेतल्या असतील, कुणाला पैसे मिळवून दिले असतील आणि स्वतःही पैसे मिळवले असतील, कुणाला आणखी काही त्यांना हवं ते मिळवून दिलं असेल. म्हणजे मुली, बायका वगैरे सगळं, हे सगळं त्याने केलं. त्यांची नावं काही इतक्या लवकर पुढे येणार नाहीत. परंतु त्याला मदत कोणी केली याची नावं मात्र आता कागदोपत्री पुढे यायला लागली. जसं मी काल अभिजित भांडे पाटलांचं नाव घेतलं होतं. त्यांची बायको पार्टनरशिप आहे याच्याबरोबर खराच्या मुलीबरोबर. किंवा आता माजी मंत्री जयकुमार रावळचं येतंय, की त्यांनी त्यांना बांधकामाला वगैरे मदत केली. माजी मुख्यमंत्र्यांचं एकनाथ शिंदेचं नाव येतंय, की त्यांनी त्याला रस्ता करून दिला आणि हे स्वतः
दीपक केसरकरांनी कबूल केलेलं आहे. म्हणजे हे काही मी माझ्या मनातलं म्हणत नाहीये, त्याचा आता एव्हिडन्स तयार झालेला आहे. सर, तुम्ही आता म्हटलात की या सगळ्या प्रकरणामध्ये काही प्रशासकीय अधिकारी सुद्धा आहेत. अभिजित भांडे पाटील हे नाव अगदी 3-4 दिवसांपूर्वी समोर आलं. या भांडे पाटलांचा स्वतःचा सुद्धा रेकॉर्ड तसा काही क्लीन नाहीये. यांचं थोडंसं आधीचा रेकॉर्ड कसा राहिलाय? हे पहा, यांच्याबद्दलच्या तक्रारी अगदी 2011 पासूनच्या आता माझ्याकडे येत आहेत. हे नाव मी जाहीर केल्यानंतर हे विशेषतः यांना जे काम मिळालं ठाणे भागामध्ये, ते जमीन अधिग्रहणाचं वगैरे काम मिळालं. त्याच्यामुळे त्यांना जमीन विषयक सगळ्या गोष्टी माहिती होत्या. त्याच्यातून कसा दोघांनी किंवा आणखी अनेक लोकांनी फायदा मिळवून घेतला, त्यामुळेच त्यांचं नाव पुढे आलं असेल. आणि आता आता म्हणजे मागच्या वर्षी नाना पटोलेंनी एक लक्षवेधी दाखल केली होती. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की 2023 मध्ये त्यांनी एका वर्षात 200 कोटीपेक्षा जास्त रकमेचा अपहार केलेला आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी. परंतु ती आधी लक्षवेधी काही चर्चेला आली नाही, एवढी त्यांची पोहोच होती. त्यामुळे आणि हे एका वर्षाचं एका भागाचं झालं. असा स्पॅन त्यांचा संपूर्ण आयुष्यभराचा किती मोठा आहे, कुठे कुठे कामाला होते. SRA सारखी ज्याला क्रीम पोस्ट होती ती त्यांना मिळाली होती. याचा अर्थ त्यांचा दबदबा होता. अशोक खराशी त्यांचे संबंध होते. त्यांच्या मुलीबरोबर पार्टनरशिप त्यांच्या बायकोची होती. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी असलेलं संगनमतच दर्शवतात. तर या सगळ्यामध्ये आणखी एक इनपुट समोर येताना पाहायला मिळतंय. ते असं की हा अशोक खरात स्वतः तर लहान लहान अल्पवयीन मुलींबरोबर सुद्धा लैंगिक अत्याचार करायचा. या व्यतिरिक्त तो काहींना या मुली पुरवण्याचा सुद्धा संशय त्याच्यावरती व्यक्त केला जातोय. याविषयीची काही माहिती आणखी मिळाली आहे का? नाही, असं करायचं एवढीच माहिती मिळाली. अशी माहिती जरी आली तरी ती कोणी जाहीर करणार नाही. कारण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. काही नावं पुढे निश्चित येत आहेत. ती पटताय ती. परंतु त्यांची नावं अशी सार्वजनिक याच्यामध्ये घेणं योग्य नाही. कारण आजच माझी माहिती अशी आहे, की पोलिसांनी SITच्या लोकांनी काही माध्यमांना थोडं सांगितलं, की तुम्ही हम्म. सबुरीनं करा. कारण त्याच्यामुळे जे व्हिक्टिम आहेत त्यांच्यावर दबाव येतोय. पण सर, आतापर्यंत एकंदरीत आपण पाहिलं तर जेणेकरून सरकार पुरस्कृत बाबा याला म्हणायचं का, याचं जर कारण आपण शोधायला गेलो तर सरकारच्या वतीनं याला ठिकठिकाणी इतके मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आलेली आहे. आणि याचा आतापर्यंतचा जर रेकॉर्ड पाहिला तर असं म्हणायचं का थोडक्यात की यांनी स्वतःचं काहीच इन्व्हेस्ट न करताही इतकं मोठं मायाजाळ सगळं उभं केलं आणि त्याच्या माध्यमातून आता शेकडो कोटींची प्रॉपर्टी सुद्धा त्याने जमवली. म्हणजे त्याने स्वतःचं काहीच नाही लावलं, त्याने फक्त थोडंसं डोकं लावलं होतं आणि या सगळ्या त्याच्या जाळ्यामध्ये लोक अडकत गेले आणि त्यामुळे हे सगळं मिळालं त्याला. समृद्धी सगळ्या बाबांचं कौशल्य हेच असतं. ते स्वतःचा एकही पैसा लावत नाहीत. इतरांचा पैसा लावतात, इतरांना कामाला लावतात, इतरांकडून कामं करून घेतात आणि फायदा मात्र स्वतःचा करून घेतात. कुठलाही बाबा कुठेही काहीही इन्व्हेस्ट करत नाही आशीर्वादापलीकडे आणि खोटं बोलण्यापलीकडे. लोकांना भय आणि लोभ दाखवण्यापलीकडे बाबांची या इन्व्हेस्टमेंट काही नसते. त्याच्यामुळे आता आपण एका बाबाबद्दल बोलतोय. कदाचित अशा आणखी महाराष्ट्रामध्ये शेकडो बाबा असतील, की ते असंच करत असतील. त्यामुळे याला तर शिक्षा झालीच पाहिजे. परंतु याच्यासारखे आणखी जे बाबा आहेत त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. त्यांनाही शोधून काढलं पाहिजे शासनाने. तर सर, मुळातच या प्रकरणामध्ये आतापर्यंत इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांची नावं आलेली आहेत. सेलिब्रिटीज पासून ते अगदीच राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, इतक्या सगळ्या लोकांना गुंडाळणं हे एका माणसाचं काम नाही. ही नक्कीच संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार असणार आहे. त्या अनुषंगानं अजूनपर्यंत काही समोर येत नाहीये की त्याच्याबरोबर कोण कोण होतं किंवा कोण आणखी त्याला या सगळ्यामध्ये साथ देत होतं. तुम्हालाही असंच वाटतं का की हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे? ही पहिल्यापासून माझ्या माझ्या मला वाटतं आजच्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिलंय, ही पहिल्यापासूनची संघटित गुन्हेगारीच असते. बाबाचे चेले सगळे काम करत असतात, तेही गुन्हेगार असतात. ते चेले त्यांना सगळं आणून देत असतात. म्हणजे ज्याला आपण कस्टमर म्हणू ते आणून देत असतात. त्याच्यामुळेच या बाबांचं फोफावतं. आणि ज्यांनी ज्यांनी आता मदत केल्याची आपण नावं घेतली, ते सगळे बाबांचे चेले आहेत. बाबांचे काय म्हणू आपण त्याला, प्रत्येक व्यवसायामध्ये त्यांचे भागीदार किंवा सहकार्य असतात, तसे ते त्यांचे सहकारी आहेत. त्याला नावं वेगळी दिली असतील, परंतु एक येणे प्रकारे ते बाबाचा व्यवसाय वाढावा म्हणून काम करणारे लोक आहेत. सर, आज आणखी एक महत्वाची माहिती, इंटरेस्टिंग खरं तर माहिती समोर आली की हा अशोक खरात चक्क 10वी फेल आहे. पण तो गेले असं खूप वर्षांपासून प्रिटेंड करत होता की मी कॅप्टन आहे, मर्चंट नेव्ही मध्ये आहे आणि तेही तब्बल 22 वर्ष मी मर्चंट नेव्ही मध्ये आहे. मी 154 देशांचे दौरे केले, तिथली संस्कृती, तिथले धार्मिक सगळ्या गोष्टी मी शिकलेल्या आहेत वगैरे, असं हे जे काही तो सांगायचा.
हे सपशेल खोटं आहे असंच एकंदरीत सध्या समोर येत आहे का? तशी काही तुमच्याकडे आणखीन माहिती आहे का? माझ्याकडे माहिती नाही. परंतु अशिक्षित असणं आणि हुशार असणं याच्यामध्ये फरक आहे. बाबाला आपण हं. बंधू म्हणतोय, पण बंधुगिरी हा त्याचा धंदा झाला. तो शातीर दिमाग बाबा आहे. ज्यावेळेला तो इतके सगळे प्रशासकीय अधिकारी, मंत्री, राजकारणी हाताळतोय, त्याचा त्याच्या शिक्षणाशी काही संबंध नाही. तो प्रचंड बुद्धिमान आहे, फक्त त्याची बुद्धी नको त्या मार्गाने चाललेली आहे. त्याने भोंदूगिरीसाठी आपली बुद्धी वापरली. अन्यथा हे सगळे IAS ऑफिसर, डिव्हिजनल कमिशनर्स, पोलीस ऑफिसर्स, राजकारणी, मंत्री यांना गुंडाळणं एवढं सोपं नाही. त्यामुळे त्याच्या ते बेसिक क्वालिफिकेशनकडे जास्त लक्ष देता कामा नये. तो 154 किंवा समजा 10-12 देश जरी फिरला असेल, तरी तो देशाटनाने बुद्धिमान झालेला आहे. त्याला प्रत्येक ठिकाणच्या कल्चर, लोकांची मानसिकता याची किंवा त्याला जे म्हणतात आपल्याकडे आता काही जण आजही मला म्हटले, त्याच्यात काही पत्रकार होते, की तो पास्ट बरोबर सांगायचा. पास्ट बरोबर सांगणं ही एक कला आहे. त्याच्यासाठी स्पेसिफिक ट्रेनिंग सुद्धा असतं. बॉडी लँग्वेज आणि इतर लँग्वेजनी ते करतात. मला नाही येत, परंतु ते शिकण्यासारखी कला आहे. त्यामुळे त्याला जे बळी पडतात, अज्ञानामध्ये सुख असतं म्हणतात ते असं, की आपल्याला जोपर्यंत माहिती नाही, तोपर्यंत तो चमत्कार असतो. एकदा त्याच्यातलं सायन्स कळलं, की तो मग म्हणजे आता तो साप वापरायचा ते. ते साप तो 2005 हं. पासून वापरतोय. परंतु हे साप आता Amazonवर विकत मिळतात हे मला पण काल कळलं. कारण साप शोधायला कोणी Amazonवर जाणार नाही. परंतु बातम्या बघितल्या, रिमोटचे साप म्हणून मी ते शोधलं, तर ते सापडलं. म्हणजे माहिती नव्हतं तोपर्यंत तो चमत्कार होता. माहिती झाल्यानंतर तर आता सायन्स आहे. त्यामुळे तो हुशार आहे याच्यात कुठलीही शंका नाहीये. भोंदूगिरी हा त्याचा धंदा आहे, पण तो हुशार आहे. तर तो हुशार आहे हे नक्कीच खरं आहे. कारण आतापर्यंत जर बघितलं तर हा बाबा काही आत्ता अचानक चर्चेत आलेला नाहीये. अगदी 2 दशकांच्या आधी सुद्धा याचे काही कारनामे समोर आले होते, जे त्यावेळेस सुद्धा दडवण्याचा प्रयत्न झालेला होता. ती नेमकी केस काय आहे? 2005, 6, 7च्या नाही, नाही, दरम्यानची नाही. ही सगळी प्रकरणं आहेत. ते दडवण्याचा प्रयत्न नाही झाला. मी ते ज्यांनी प्रसिद्ध केलं होतं, एक मोठ्या दैनिकाचे संपादक त्यांच्याशी बोललो. ते खूप फेमस हं, आहेत. त्यांनी त्या काळात हं. 2005 मध्ये एक मालिका सुद्धा केली होती. त्यावेळेलाही तो लोकांना नोकऱ्या लावतो, साप वगैरे हे सगळे धंदे करायचा. त्या मालिकेनंतरही ते थांबणं अपेक्षित होतं. परंतु ते थांबण्याच्या ऐवजी जे त्याच्या लाभार्थी आहेत त्यांनी त्याचं हे एक बरं असतं ज्योतिषांचं, की 99 जणांचं चुकलं तरी चालत नाही. कोणी काही फारसं बोलत नाही. पण एकाचं काहीतरी जरा बरं झालं, की त्याची जाहिरात मात्र मल्टी लेव्हल मार्केटिंगसाठी वारकी वाढत जाते आणि त्याच्यामुळे काही लोकांना त्यांनी जुगाड करून त्या काळात नोकऱ्या लावल्या. त्यांनी आणि तेही कमकुवत असल्यामुळे त्यांना ती पदं मिळणं थोडंसं अप्रूप होतं. त्यामुळे त्यांनी याचं कौतुक केलं, की याच्यामुळे आम्हाला नोकऱ्या लागल्या आणि त्याच्यामुळे मग त्याच्या आणखी इतर गुन्हे वाढत गेले. त्याच वेळेला जर तक्रारीही झाल्या होत्या. त्या तक्रारीकडे प्रशासनानं आणि राजकारणाने लक्ष दिलं असतं, तर कदाचित हे रोपटं एवढं वटवृक्षासारखं मोठं झालं नसतं. तर तुम्ही या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून बोलताना पाहायला मिळतं आणि ज्या अर्थी विजय कुंभार एखाद्या केसमध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात, त्यांच्याकडे बरीचशी माहिती असते किंवा त्यांचे प्रयत्न सुरू असतात वेगवेगळ्या पद्धतीची माहिती काढायचे. आता आणखीन काय नेमकं बाहेर येऊ शकतं असं वाटतंय? बरंच काही येईल, कारण काय झालं, विजय कुमार हा एकटा आहे, परंतु शासन यंत्रणा एकटी नाही. मी आता जी काही 2-4 त्यांच्या जमिनीची प्रकरणं काढली, ही शासनाला काढता येणं सहज शक्य होतं. आता अ, आणखी एका उद्योजकाने त्यांना जमीन दिली. सकाळी जमीन 16 लाखाची होती, संध्याकाळपर्यंत ती 32 लाखाची झाली असं दाखवलं. अशी अनेक प्रकरण शासन काढू शकेल. फक्त मला माझा कामधंदा वगैरे सांभाळून ते करावं लागतं. पण निश्चितपणे आणखी काही बरंच पुढे येऊ शकतं. आता काही जुने लोक ही फोन करून माहिती द्यायला लागलेत. ती व्हेरिफाय करून आणि ती कितपत खरी आहे बघून तेही आपण हळू प्रसिद्ध करत जाऊ. अजूनही आत्तापर्यंतचे सगळे अनुभव बघता काही लोक अजूनही घाबरलेले आहेत. ते पुढे यायला तयार नाहीयेत आणि बऱ्याचदा आपल्या ह्यातून काही चुका होतात, की ज्या गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये आणू नये, त्या आणल्या जातात. त्यामुळे मीही फार सावधगिरीने पाऊल टाकतोय. म्हणायचं झालं नुसती नावं घ्यायची तर तशी शेकड्यात घेता येतील. आणि आणखी काही मोठ्या अधिकाऱ्यांची नावं पुढच्या 8-10 दिवसामध्ये येतील, ज्यांचा आपण कधी विचारही करू शकत नाही. अशी माणसं याच्यामध्ये अडकलेली आढळतील. म्हणजे त्यांचा आपण कधी काळी आदर करत होतो, अशी मंडळी याच्यामध्ये आढळतील. तर
तर हे सगळं जे प्रकरण आहे, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आज अगदी विधानसभेत बोलताना सुद्धा या सगळ्यावरती खूप बोललाय. काल आज मध्ये प्रचंड चर्चा झाली आहे या सगळ्या प्रकरणावरती. पण खरंच इतक्या नेत्यांचे त्याच्याशी जवळचे असलेले संबंध, काही पोलीस अधिकाऱ्यांचे संबंध, काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संबंध, या सगळ्यानंतर आता जितक्या रॅपिडली या सगळ्यामधली चौकशी, तपास वगैरे सुरू आहे, हा असाच कॉन्स्टंटली राहून याचं काहीतरी आपल्याला साध्य होईल, म्हणजे शिक्षेपर्यंत हे प्रकरण जाईल, असं तुम्हाला वाटतंय का? पण थोडासा मी साशंक आहे, कारण या प्रकरणाची व्याप्ती एवढी मोठी आहे की या प्रकरणाशी दुरान्वयी सुद्धा संबंध नाही अशी किती माणसं असतील याच्या बाबतीत मी साशंक आहे. तरी बघूया, जर शासनाने ठरवलं तर किती मोठा असला, किती त्याचे संबंध असले तर शिक्षा होऊ शकते आणि हे घडू नये असं सगळ्यांना आपल्यालाही वाटतं की ते लॉजिकल एंडला जावं. बघूया. आणि आता जरा नक्कीच. थांबूया. नक्कीच सर. कारण मला हे सगळं जे प्रकरण आहे ते जसं सरांनी सांगितलं की खूप व्याप्ती खूप मोठी आहे या सगळ्या प्रकरणाची. मात्र तरी सुद्धा आज महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला, प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला, आता नेत्यांचं माहित नाहीये, मात्र प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला तरी असंच वाटतंय की या प्रकरणाची जी काही आत्ताच्या ज्या पद्धतीनं हा सगळा तपास चालू आहे, चौकशी जितक्या जोरात सुरू आहे, तशीच ती शेवटपर्यंत जावी आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते शिक्षेपर्यंत पोहोचावं, जेणेकरून महाराष्ट्र संपूर्ण देशासमोर एक नवीन उदाहरण सेट करेल की जर अशा पद्धतीनं जर कुणी काही करत असेल तर आम्ही त्याला शिक्षा करू शकतो, कितीही तो आमच्या जवळचा असेल किंवा कितीही नेत्यांचे संबंध असतील तरी सुद्धा आम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवू शकतो, हे माहितीये एक मला. उदाहरण सेट करण्यासाठी म्हणून हे सगळं प्रकरण जे आहे ते हाताळलं गेलं पाहिजे असं आज प्रत्येकच महाराष्ट्रातल्या नागरिकाला वाटतं. आता अर्थातच जसं सरांनी सांगितलं की पुढच्या एक 8-10 दिवसांमध्ये अनेक महत्वाची नावं या सगळ्यामध्ये कदाचित समोर येऊ शकतात. त्यामुळे आता आणखी या सगळ्या प्रकरणात काय काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. थँक यू.